मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शिरस्वस्ती खटाव या ठिकाणी, ज्या ठिकाणी एक असा बैल काढला की शिरस्वस्ती गावचं नाव त्यानं महाराष्ट्रभर केलं. हिंद केसरी शिरस्वस्तीकरांचा बलमा, ज्या बलमानं जगभर नाव केलं आणि दिलीप ड्रायव्हर असतील त्यांचं बी नाव केलं आणि त्यांच्या मालकाचं बी नाव केलं. आज त्याची मुलाखत घेऊया. त्याची इथं समाधी आहे, त्याला पुरलेलं ती पण आपण दाखवूया. चला या. दादा आहे ती यांचाच बलमा. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा प्रेक्षकांना. नाव तुमचं? अशोक पाटोळे शिरस्वस्ती. आता मित्रांनो इकडे दाखवा. ही जी शिंग तुम्ही बघताय ती बलमाची शिंग आहेत. आता ह्याला रोज तुम्ही पूजता ना? हो त्याची रोज पूजा करता. हो. म्हणजे दिवसाची सुरुवात मित्रांनो बघा बलमाच्या शिंगाची पूजा करून. ह्या बैलानं तुमचं लय नाव केलं, चांगलं केलं है का ना? जाती तर आपलं इज्जत राखत इज्जत राखत होता ना. त्याच्या ढाली वगैरे असतील की काय? माहिती. बघूया की. चला दाखवा. कुठून घेतलेला हो बैल तुम्ही? मेहण्याने घेतला होता बैल. होय. मेहण्याने दिला. त्या ढाले आहेत मित्रांनो बलमाच्या. त्या सगळ्या त्याच्यात ढाले आहेत ना? तुम्ही ठेवले त्या जपून ना? ही मोठी ढाली कुठली आहे? ती पुण्याकडे बोपगाव. हो. हे किती सालची आहे हो? ह्याच्यावर काही साल लिहिलं नाही. आता किती काय सांगू शकतो पहिलं. तो बलमाचा फोटो आहे ना मित्रांनो. हाच तो हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बलमा, ज्या बलमानं महाराष्ट्रभर नाव केलं. इकडे पण फोटो आहे बलमाचा. त्यातला हा बलमा आहे ना? हा बलमा आहे मित्रांनो. दादा आहेत त्या काही जवान आहेत. आता कुठली बैल आहे ती चला की दाखवा. तीन बैल ठेवली, एक वासर आहे. असं पडलं का काय? क्या ह्याचं काय नाव? टार्झन. टार्झन. टार्झन कुठून घेतलेला? इथं घेतलाय वस्तीला. त्याचं फायनल वगैरे झालं का? 2-3 वेळा राहिले राहिलाय. कुठल्या खांदी? उजवी. उजवी ना. आणि ह्याचं नाव? रामा. रामा. ह्याचं काय झालंय का? यानं 2 वेळा घेतला. गुलाल घेतलाय. हे कुठल्या खांदी पळतो? हे 2 खांदे. मित्रांनो इकडे एक वासरू पण आहे. ही कुठून घेतली वासरू? आता इथनच घेतलंय झोपलं. होय. अजून नाही झोपलं? म्हणजे चालू करायचे ह्याला आता. होय. शर्यतीला ह्याला दिसल काही? आता काय सांगू शकत नाही. होय. आता कुठलं पण कवा पळतंय. होय. आता काय पहिलं राहिलं. चालतंय मित्रांनो. सगळा जीवन प्रवास बलमाचा जाणून घेऊया त्यांच्याकडून. सुरुवातीला कुठून घेतलेला तो वासरू? घेतलेलं कुठून? ते मेहण्याने घेतलं होतं यारावडी घेऊन दिलं होतं. इथे नाही तिथनं परत मी आणला होता. पहिली दोघात घेत होतं वासरू. ते घेऊन द्यायचं दोघात इकडलं का दोघात घ्यायचं. एक पायात लागलं झटका आला होता, पडलं होतं. त्यातलं ती पण काय पैसे दिले त्याने काय घालून घेतला होता. त्यानं ती पण घेऊन दिलं होतं. पसंती कोणाची होती? त्यानंच पसंत केली होती आपला. इकडे फक्त त्याला सांभाळ व्यवस्थित केलं त्यानं. किती महिन्याचा होतो बलमा त्यावेळेस? बारीक होती पेटतो होता. 7-8 महिन्याचा. हो 7-8 महिन्याचा. वर्षी माग मोहर असेल काय, पण मोहर नसतं वर्षी. इथं तरी आम्ही 2-3 महिने 3-1 महिने तरी ताणला ना. 3-4 महिने तर मग चालवायला सुरुवात केली. 2च मैदान त्यानं फक्त पदार्थ वाढ भरायला. एक दिनेनं भरलेलं होतं दक्कटवाडी आणि पेडगाव. परत 3ऱ्या मैदान त्याला दारपुडीला कडगुणला 2 नंबर केला. दुसऱ्याला तरी 1 नंबर केलं बनपुरी. परत दारपुडीत पण 1च केलं. तिथनं सुरूच बोलावं. एखाद चुकून मार खायचं नाही. एकांवर चुकून मार. पहिलं मैदान कुठलं केलेलं त्याचं? पहिलं मैदान ह्याचं
हे आपल्या दकडवाडीच होती. दिन्यान कुरवली दिन्यान केलं इथलं. त्यावेळेस कुठला पायरा केलेला? आधी मुंबईलाच बारकं बैल होत. हम्म. सांभाळा खोंडा करता ठेवलं शिकवून. हम्म. ते होतं ते गेलं बाहेर परत ठोंबऱ्यात घातलं. हम्म. त्याच्या मार खाल्ला गटाला ते पिंपळ आला. परत मग दारपुरीला पण ठोंबऱ्यात घातलं. हम्म. ते ठोंबऱ्यात गेलं म्हणून निकालला ह्याला पेडगावला निकालात बाहेर. मग 2 मैदानात गेला ना अपयश आलं. हो तिसऱ्याला बोलावलं. मग तिसऱ्यात कशी तयारी केली? तिसऱ्यात आम्ही दिले बैल खोड मोकळा घेऊन गेलो त्याला कडगोनला. हा. ते सातारकडचा बैल होता का त्या जोडीदारात. हम्म. त्याच्यामध्ये पहिली 2-2 ताव डबल ताणीच होती. हम्म. परत त्याने गटाला मार खाल्ल्यावर नोंदी मग राहिला फायनलला हम्म. आपण मोकळा घेऊन गेलो. त्यावेळेस कुठल्या खांदी झोपलेला? दुई खांदी पण सहा खांदा वहिनीच होत. दुई खांदी तयार केलेला त्याला. दुई खांदी केला होता. आता दुई खांदी तयार करायचं वासरू म्हणल्यानंतर अवघड आहे आत्ताच्या घडीला तरी. कसं तयार केलं 2 खांदी? ती त्याला भिंगरी वापरत होती. बैल आपला ते कोण बाहेर जाणार होता पक्का. फाटीवर नेला का मग तिथं असं बाहेर जायला. मग ती भिंगरी त्या चौकडा आपण चांगला करून मग ते भ्याव्यानं आत गटत पळालं का ती सवय चांगली लागली त्याला आत गटून पळायची. आता म्हणजे पहिलं वाज बरं होतं पण आता बैल शिकवायचं अवघड आहे. आता बैल त्या पद्धतीत असला तर उपयोग आहे, तर आता नाही. आता बैला अंगात करंट पाहिजे झोपला तर नुसतं हाणून मारून नाही. आता पहिले गत नाही राहिलं. किती जरी बैल घेणार आहे ती अशी. आता गरीबाचं बैलच राहिलं नाही पळवायचं. गरीबाचा नाही राहिला बैल. नाही पळवायचं आता नाही काम गरीब. तिसऱ्या मैदानात गुलाल झाला. त्यानंतर परत कशी सुरुवात झाली त्याची? ते ड्रायव्हर पैर करायला दिली ड्रायव्हर. आपण आपला व्यवस्थित सांभाळायचं मैदानात. त्यांचा म्हणून करायचं. मी जेवण पण आमचं 13 आवड्यात माझा म्हणत नसतं मी पण कधी म्हणायला. ड्रायव्हरच्या जवळच होता. सगळं नियोजन दिले ड्रायव्हर. आमचा ते भाऊन दोघच करायचं. आमचं काही नाही. दोघांनी पायऱ्या केला का आपलं धुन निघाली. तेव्हा ती सगळी इकी होती. आता ही वस्ती पण इकी नाही. पोरं नवीन पोरं आहेत ना आता. इकडे तिकडे सगळे पहिल्या तर बैल आहे ती बऱ्यापैकी तशी नाही ते नाही नाहीत. मग ते नियोजन सगळे एका जागी असल्यावर जमतं. हे आता सगळे थांबून आहेत. आता कुणाला आपण नावं ठेवायची. आपण त्यासनी ठेवायचे आपल्याला ठेवायचे यापेक्षा कुणाचं काय नगद विषय आहे का नाही. बैल आपलं जाईल तिथं राहायचं. नाव केलं ते आबाय प्रत्येका पायऱ्यात जाईल ते कोणाला नाराज केलं नाही त्यानं. आणि माणसागत बुद्धी होती त्याला. आज तुम्ही मारली गाडी का म्हणजे ती मारणार कुणीकडे पण लागून दे. मध्ये लागावंच काय नाही. कडे लागला तरी मारणार, आतनं लागला तरी मारणार. तर त्या बायला सगळं म्हणजे तसलं बैल भेटत नाही आता. काय केलं किती आपण प्रयत्न केला एखादा बैल घेऊन ते चालला भेटणार किती बैल घेत ते बक्षी एखादा बाहेर जाणार का तिने पळत. पण ते निर्णय माणसागत नाही. थांब करायचं. नंतर ते बैल नाही करा ते एक फायद्याचं तसं काही नाराज नाही म्हणते. आता जरी नुसतं नाद केला तर तसं काही नाद होऊ शकत नाही. आता फक्त आपलं नाद हा आपल्याला पण करायचा आहे. नाही तर ते तसं बैल कुठला आता नाही. ती क्वालिटी पण जमायची नाही पण कायच नाही आता ते बैला. काय होतं वेगळं पण त्याच्यात? तुम्ही म्हणता आता तसला बैल तयारच नाही होणार. जे बैल माणसागतच होतं. जाताना अगदी हाणायला लागत नव्हतं, मारायला लागत नव्हतं. योग झपट मारला तर ते माणसागत का म्हणून मारले त्या अशी डोक्यात तूप पिटले का आपल्याला ह्या वस्तूसाठी मारले. ह्या गिताळा दहा किती घातलं तरी एवढ्या परतीच वळा काय करते. त्याला बुद्धीच नाही एवढी पाहिला काय त्याची त्यालाच माहित. आपण काय ते पोटात शिरलोय पण ती निराळच होत ते. म्हातारापणा पतूर त्याला ते ताल गेला नाही त्याचा. म्हातारेपणे फिरायला न्यायचं तरी पण ती दरपाला लावायचं चांगलं असतं पाहिजे. परत ती लय डरगळायला लागले. ते त्याचं 2-3 महिने दूध बंद केलं. म्हटलं आता हे त्याचं शेवट चाललंय सर्व. तरी किती मैदान झाले असेल त्याची?
आम्ही आदत वयात 35 एक नंबर केलं, लिहून ठेवलं. त्याच्यावर नाही परत लिहिलं गेलं नाही. आदत वयात 35. 35 केलं मुंबई आदत वयात केली सगळी. मुंबईत किती वर्ष पळाला हो? मुंबईत काय 1.5 वर्षी पळाला. हम्म. मुंबईत लय दिवस नाही, पण त्याचा काळ होता की हा. चोरून हे करायचं. टॉपची बिपच्या सगळ्या मारली त्याला. एक नाही ठेवलं तसं. कुणी म्हणला की मारलं की एखाद्या गाडीला आता परत लंगडी झाल्यावर मारायला लागेल त्याला. हा. पायात केलं नाही तर चांगल्यापणात नाही कोणी तसं अटीन मारू शकत नाही कोण. चांगले बनत नाही. नाही लंगडं झाल्यावर ती मुंबईत सुद्धा मार खाल्ला. चांगल्यापणात मुंबईत असा त्याच्याकडे कधी नाही. एखादा बैल कमी पडला तर आता ते चुकून तो कमी पडला म्हणून मार खाल्ला नाही. किती शर्ती मोठ्या केल्या मुंबईत? कोपरवाल्याकडे होते 8-9 केले असतील, 8-7-8. सगळ्यात मोठी शर्यत किती लाखाची होती? आता ती त्यांची ती लावली होती, आपण हा. कशाला त्यासनी विचारतो. पण तुमच्या आठवणीतली मुंबईतली शर्यत कुठली सगळ्यात टॉपची? ते काय त्या गावात नाव येत नाही तिकडे. पण तिथे खुटारली येऊन होती गाडी, तीच मारली होती चांगली. हा. तेज दीक्षा. हा. दीक्षा म्हणून असं बैलांना दोन्ही ती गाडी कोणाला मरत नव्हती. तिथं आपलं संदीप भाईनं ह्याचा गौतम भाईचा ते सर्जे घेतला होता. त्याच्यावर आम्ही गेलो ड्रायव्हर. तिथं पहिली 1 नंबरची गाडी तिथं ती मुंबईत कोणाला नादच करून देत ना. तिथं मारली का त्या गाडीत अवसानच गेलं का कुणी मारायला लागलं परत. आधी मरत नव्हती कोणाला. एवढी कुसुमचा बैल लिहायचा होता. केळगावकरांना घेतलेला पुण्यावाले. पण त्यास मिल नाही. आपल्याला बैलाला ताटा मारली. तिथून परत मग मारायला लागलं कोणी. एकदा तुटला का मग मरत. मग मुंबईत गेले की दहशतच झाली त्याची. दहशतच म्हणजे मुंबईत असा बैलच ते किती लय दिवस बैल पळाले असते. पण बैल सुटला का कासरा हातात धरा मुंबई सुद्धा. सोडायचं हातात कासरा मुंबईत. मुंबईत कोण गाडी हाणायचो? हे ड्रायव्हर होता, दुसरं नाही ड्रायव्हर कोण. दिलीप नाना. दुसरं नाही कोण बसवलं. ते कुठं त्याला कुठं लागले काय असलं काय आजारी तर दुसरं बसवाय. आता मरस तर तो ड्रायव्हर होता. दिलीप नाना गाडीवर असली की उभं राहून यायच. तो कुठला क्षण आहे होतो एका पायावर बघा दिलीप नाना आले त्या खायला ती कुठलं तर मैदान आहे. काय आता कशा एवढे त्या भालात का पाहिलं ना आता तेवढे आपण कशाला ती गावून फिरून हे करते. पण ती सगळ्यांच्या आठवणीतलं क्षण आहे. एक पायावरच गाडी त्यांनी आणलेली. एका सर्जा दोन्ही सरजा आणि बलमा एकाच पायावर आहे का नाही? तुमच्या आठवणीतलं त्याचं कुठलं मैदान आहे? बलमाच ते पाय केलेलं काय ती काय मैदानच काय हे नाही. तुम्हाला आवडलेलं बलमाचं कुठलं मैदान आतापर्यंत? आतापर्यंत मैदान म्हणजे तसं अटी तुटीच मैदान हे लय झालं त्याला. एक उंबारड्याचं आणि एक बिकालचं. 2 मैदानात राडाच होता सगळा. अटीच्या तुरशीनं मारल्या त्या गाड्या बैला. ड्रायव्हरची पण कल्लान बैला पण पळत होता सगळा. त्याला जेवढा तो बसला का त्याची इज्जत ठेवत होतं, मार काय ठेवायचं जिद्द बोल. कुठल्या पायरा होता त्यावेळेस त्या मैदानात? तिसं बावऱ्या होते. एका ह्याच्यात उंबारड्यात होता येळगावकराचा महाराज आणि इकडे बेदाला होता बावऱ्या आधी घ्या दोन्ही. त्यावेळेस कुठल्या जोडीत लढत झाली? कुठली? या बाजी शेवळ ह्या बाजी ते आमचे पैरे करीत राजा राजानं आधी घ्याचा इथं होता बावऱ्या उंबारड्याला. आमचा येळगावकराचा महाराज दोन्ही होते. आम्हाला गटाला सामान दिलं. शिंदेला आम्हाला कडीन टाकली. ती मध्ये होती 3 नंबर फाटीला. काय अंतराला मारली त्यासने. आणि परत आबाद इकडे शेवळ्या बाजा राजा आणि जीपी भावाचा ते नद्या. आणि इकडे आमची दोन्ही होती बावऱ्या नदी घालून. तिथे बरं मारली. सोडित नव्हतं कोणाला असं. बैल त्याच्या बापात मध्यम असं कधी ओढून लावायचं. तसं नाही आता बैल भेटत नाही. वळून आठीच नाही. आता बलमाकडे जर बघितलं तर आटपशीर शरीर होतं त्याचा. अगदी गुंडगी त्याचं पहिलं पण आटून शरीर होतं त्याचं. जास्त मोठ्या मापाचा नाही, बारीक पण नाही. जिथले तिथं बैल होता आहे का नाही? त्या बैला शरीर होतं पांढऱ्या बैला बारीक बैल पांढ्याला. एवढ्या बारक्या बांध्याचं बैल
पण स्पीड लय होतं, कसं काय हो? काय त्यालाच माहिती हम्म. काय त्या बैलाच काय ते त्याला कसा सांभाळ करायचा त्याचा? चांगलं सांभाळतात, त्याला काय पण पडून दिलं नाही कधी. हम्म. फक्त ते पायात किराक झालं म्हणलं, नाही तर त्याला नाही काही पडून दिलं. त्यानं पण आपल्याला दिलं नाही, हम्म. त्याला पण आपण काय खायला कमी पडून दिलं. शेवटपर्यंत दूध पाजलं? हो, फक्त 3च महिने बंद केलं मरता येईल. हम्म. दूध नाही बंद त्याच कधी गेलं. त्याच्या आशीर्वादाने जनावर होती काय विकत घ्यायला लागत नसतं, घरचं दूध. घरचं दूध. हो, घरची जनावर. पण आता काय लोकांचा समज आहे, दूध जर पाजलं तर बैलाला कफ होते, ती असं होतं. एवढ्या काम हा, तसं काय नसतं. तू सांगतोय आता डॉक्टर म्हणतो हे माणसानं हे केलं म्हणजे एक माणसाचं हे झालं म्हणजे होतं काय ते प्रत्येकाला कोणाला दारूची येशन नसून द्या कशात नसून द्या पिती होतच माणसाला. तसं या बैलाला काय रिटून प्रत्येक दूध आहेत नाशिक ते का दूध बैल व्हायचं ते 2-2 3-3 ज्याला काय एखाद्याला नाही मानव त्याला होणार कपही होते की माणसाला पण होते. ते काय ते कायम तसंच राहते तुम्ही जाणार किंवा खाण्यापिण्यात फरक झाला म्हणजे ते काय थोडस दिवस राहिले तर पण त्या व्हायला नाही तसं काय पण हेच नाही पण दूध आहे माझ्या दूध आहे, दूधीला पण आहे. म्हणजे बघा मित्रांनो, जुन्या काळातले लोक देखील बैलांना दूध पाजत होते. म्हणजे असं काय नाही की बाबा कप होतोय किंवा काय, ज्याला सवय आहे तो बैल पेणारच. कप झालं काय झालं तरी दुधासारखी मस्ती आहे का अंगात, रग होतील हे बैलांना. किती फेर पडलं तरी दुधानं ताकद अंगात राहते, हाडबिड मजबूत आहे ना. आणि फरक पडतोय म्हणजे तावा बैल तो मेघाला जर माघारी नेला तर तेवढाच पडत होता लगेच माघारी फरक. असं कुठलं मैदान झालेलं का 4 फेर? हो, कुठलं? सगळे मारली का काय झालेलं त्या मैदानात? झेंड खालीवर केलं का आमच्या गाडीने वाटलं झेंडू टाकणार सुटली गाडी कडे होती आमची अलीकडं परत मग आधी गाडी जागेवर होती. परत मग तोंड धावलं होतं आम्ही पण दोन सन्मान निकाल दिला म्हणजे तसं सामानच होते तुम्ही पण तोंड नुसती का पहिल्या काळात नव्हतं. आणि परत मग दोन्ही एका शिनेला टाकली आम्ही मारली त्यासनी शिनेला. त्या मैदानात किती नंबर केलेला पहिला मला? एकच नंबर. एकच. मित्रांनो बघा 3 वर्ष एक नंबर केले सलग 3 वर्ष. 1 वर्ष पाय म्हणजे अंधारामुळे त्यांनी वाटून दिलं 2 वर्ष केले. म्हणजे बघा मित्रांनो 4 फेर पळून 1 नंबर करणारा बलमा, म्हणजे फेरा पडेल तशी गती वाढायची. फायनल तर लयच पळायला. कशी दाटी होती पळायची त्याची? असं खाली मान घालून पळायचं, मानगुड खाली ती क्वालिटी मानगुडच खाली आणि शिपुडवर ती क्वालिटी नाही पाहिला ते आता पळाई. आता कटाळा आला बैल आता बैल तसला होत नाही. नुसतं आपलं सण करायचा नाही आपल्याला नाद आहे म्हणून लोकांना मागं पळणे काय ते. कुठल्या कुठल्या बैलांच्या बरोबर पळाला आता ती बैल काय सांगते ती ठराविक कधी गाव करायचं पळाला आणि आधी असं लय दिवस पळाला. परत संदीप आहे पळाला, लक्ष आहे ते असं पळाला. लक्ष कुठला? गौतम बाहेर मोठ्या लक्षात त्याच नाही कधी पाहिला, बारक्या लक्षावर पळाला. बरीच पाहिला बरं तसं पळाला काय तर सांगू शकत नाही. गटून गाडी कुठली पळायची? ती 4च बैल तशी लय पळाली. आधी घ्यायचा एक बावऱ्या, लक्षा, शेवळ्या बाजार हे राजासंग पळाला आणि सर्जासंग पळाला. ठराविक बैल होती ती जाईल तिथून सारखं पहिलं हीच असायचं. बाकीच्या बैलाच लय पळाला, बाकीची पण बैल होती काटकरवाडी यापाकडे होता. बरीच बैला तशी काय नावं सांगू शकतोय का आपण पहिली एवढी काय हे नाही काय, म्हणजे टॉपच्या सगळ्या बैलात पळाला त्या काळी. फक्त लक्ष मोठा ते नाही पळाला. मोठा लक्षात तो कधीच नाही. ते संबंध झाला नाही. ते भाव पण माझ्यागतच, मी पण त्यांच्याकडे. मी म्हणणार त्यांची गाडी मारली पाहिजे माझ्या भाऊच्या डोक्यात की माझी गाडी कवा मारली असं ध्यानात भाऊची असेल पहिले त्यांची ती. पण भावानं गाडी फक्त अशा आठीनं मारली लंगड्या पानात, चांगल्या पानात नाही कधी. चांगल्या पानात लक्षात सुद्धा गाडी मारली नाही. पायात किराक झाला का मारली. पण त्यांचा नापरा सामना लयशी नाही झाला म्हणजे अड्ड्यात.
लक्षात आलं आपला ज्या मैदानात सामना नाहीच कवचित. ह्याला तेवढं ते इकडे पुण्याला ते नव्हतं किरणवर पहिलं मैदान, तिथे तेवढं आम्ही 3 नंबर का 2 केला, 3. आणि भाऊनी 1 नंबर केला होता. लक्ष पण त्यावेळेस एकामेकाची गाडी मारून परत एकत्र यायचा की तुम्ही? हो, लगेच भांडा बिंडा नव्हतं कोणा एका जागेवर सगळं. आता कसं एकामेका ते आता काय झालंय ती तुमचं पहिलं करणार निराळ, सोडणार निराळ, मालक निराळ. पहिलं सगळी सरावटी एका जागेवर. आता ती सोडणार आणि पहिलं करणार हे ह्याला मालकाला तेच त्याला लावून देते. त्यामुळे ती इतकी नाही आलं मैदानात. आता त्यांनी ती पट्टीच ह्याचं काढलंय म्हणून, नाही तर काय मैदान भरली असते रडा भरली सगळी. आता आपली सुट्टीचं क्लिअर आहे म्हणून तेवढं बरं आहे. निकाला ती एवढी धावते ती. आता ती पहिल्यागत असतं तर आता कुठं तोडातोडी झाली असती मारामारी ह्या मैदानी. पूर्वी असल्या काय होत नव्हतं. नाही, हे पहिलं कसं ज्या ते गावात आता कसं सोडणार नाही, धरणार नाही, झेंडा पाडणार नाही. पहिलं ज्या गावात मैदान आहे त्याच गाव आहे सगळी करणार. तुमचं आमचं काय नाही. पुन्हा ज्याचा वशील असेल त्या चालत होतं पहिला. पण बैल पण पळायला पाहिजे, नुसते वशिल्यावर काय बैल तशी पळायला पाहिजे चांगली. वशिला मस्त म्हणतो, वशिला बैल पळते ती का तशी. अंदाजे किती फायनल झाले असतील त्याच सगळे मिळून? 150-200 झालं असतील सगळे. 200? 150-200 तरी कंप्लीट. आपल्या दुसरं काय 2 नंबर कुठे केलेलं लंगड्या पाण्यात परत 2-3 1 लंगायला का 1 नंबर करायचा, लंगायला लागला तर 2-1 2-1 2-1 असं होईल. 200च्या वर केलं? हो, जास्त 1 नंबरच केलं. जास्त 1 नंबर. 2 नंबर कवचित असतील 10-15, नाहीतर एकच नंबर मैदानात गेलो. 1च नंबर, काय अडचण नाही. जोडीचा बैल जर बाहेर गेला कुठं तासात तरच. ह्याच्याकडे पळून मार खायला असं कधीच नव्हतं. जास्त टॉपची बैल आल्यावर कधी वाटायचं का भीती की आज 2 नंबर होईल? नाही, आवाज नाही भीती त्या वाऱ्याची कधीच वाटली नाही. आता मी एवढी गिरायक होती मग काय त्याला द्यायच नाही मरस्त, कधी किंमत पण केली नाही 1 रुपया. लय जणांनी मागितला? लय जण होते बरोबर, पण ते द्यायचाच नव्हता आपल्याला बरोबर. का हो दिला नाही? नाही तसलं आता एक याळा बैल नादाला असला आता किती वेळ पाळली तर लागते ते. पण पैसे किती असले तर राहते का एवढी मोठी ती भिकारी होती, ती भिकारी ती जहागीरदार होती, ती काय सांगू शकते. आता तुमची परिस्थिती तशी गरीबच आहे, गरीब बेताचीच परिस्थिती. पण बघा मित्रांनो, पैशाचा विचार केला नाही त्यांनी. पैसे मस्त भेटले असते त्यांना बलमाचे, पण त्यांनी शेवटपर्यंत विकला नाही. तुम्हाला बैलाविषयी प्रेम लय होतं त्या, तुम्ही पैशाची कधी किंमतच केली नाही त्याची, आहे का नाही? बैल सोडून मग पैसा आपण कुठे जात नसतो. कशी तयारी असायची मैदानात जायच्या आधी? काय नाही, पहिले मैदानाला संध्याकाळी ड्रायव्हर सांगायचं उद्या जायचं. आपलं सकाळ बैल जोगावलेला म्हातारा असायचं समजलं चांगलं. बैल कसा असा शेरड्या धावणीच मला एकच बैल होता धावता येईल. ते म्हातारा आपलं गच सकाळी बरे करा धुयाचं का भरायचं किती पण वाजता भरा. पण आम्ही सगळ्या मागण्यात लेटच जायचं तरी 1 नंबर करून यायचं. आता जुन्यातली जी नामांकित बैल आहेत का नाही त्या काळची, जुन्या लोकांना विचारलं ना त्या काळातली बैल कुठली, तर त्या जी टॉपची बैल होती 10-15 त्यात बालमाचं नाव पण तुमच्या कायम निघतं अजून. त्या काळात त्या काळचा अजून विचारलं तर ती सांगतात की शिरस वस्तीचा बालामा होता ना तो 1च नंबर करायचा. त्याच काय अडचण नाही. ते बारके एक चांगले काढतो बैलाच शिरसवडीच. म्हणजे त्याला ते दिवस दिसतात ना पुढचं. बारीक ड्रायव्हर शिरसवडीचं नाव काढते ती ना. ते एक चांगला आहे, त्याला दिवस आहे माहित आहेत बैलांचं. जे बैल म्हणजे या डोक्यात आहे कुठला बैल कसा पळाला कुठला कसा ते धावणार, आणि ज्याला कुचक्या पाण्याची सवय आहे ते काय सांगणार. असं आहे. बारीक ड्रायव्हरने कुठल्या मैदानात हाणली होती गाडी? हांडली होती एका मैदानात, कुठल्या हांडली आठवत नाही. शिरसवडीचं बांडा आणि शिरस वस्तीचा बालमा, ते गाडीचं शेण आटावला तरी अंगावर काटा फुटतो. कारण ती व्हिडिओ मी बघितले, ते बारीक ड्रायव्हरने दाखवले ती मला व्हिडिओ. हाणले ते
ज्या त्या बैलाच्या ह्याच्या जे ते दिवस आता कसं हा. आहे काय ह्या क्षेत्रात पण आहे माणसाचं हम्म. जायचं 5 दिवस हे तुम्हाला आता लागला तर त्या दुसऱ्याला लागू शकतो बैल हा. एका जागेवर बैलाच मोठं राहू शकत नाही हम्म. एका जागेवर राहिलं तर मग ते माणूस मोरची माणसं शेण काढाय ठेवी हम्म. प्रत्येकाने ते चक्र फिरते दिले आज तुझ्याकडे आहे तर उद्या माझ्याकडे हम्म. तो नाद पण आहे एका जागेवर कुणाचा एक नंबर नाही बैल राहू शकत. नाही ना. ती 4 वर्ष तुम्हाला दिली तर वरची 4 वर्ष 10-12 झाले दिली तर पुढची 4 वर्ष 10-12 झाले एका जाणार नाही आणि आता काय आज एक नंबर करतोय तो म्हणते तिसराच करतोय आता काय ते हेच नाही किती वर्ष पळाला होतो आदतपासून? एक 13-14 वर्ष पळाला 13 वर्ष 13 वर्ष पळाला. 10 वर्ष तर चांगलं पळाला 10 वर्ष. दारक्यापणापासून पळाला चांगलं पण बंदीचा काळ होता त्याला असं छपाय गावलं नाही हम्म, हम्म, हम्म. तर 10 वर्ष बैल टेकला तसं चांगल्या पाहिजे मित्रांनो बघा जुन्यातली पहिले 10-10 वर्ष टिकायची ते पळायची ते टिकून पळायची. एवढ्या वर्ष कशी टिकून पळायची बैल? आता बालमा एवढ्या वर्ष कसा टिकून पळायला? मैदान म्हणजे टिकून पळायला मी ते सांभाळण्यावर एकटा आहे त्याला सारखा बैल व्यवस्थित राहिला म्हणजे काय अडचण येते हा. सांभाळण्यावर पाहिजे आपण स्वतः आता हे कसं गड्यांचं झालंय बाकीचं हम्म. मोठ्या मोठ्या लोकांची बैल आहेत गडी ठेवून बैल सांभाळायची गडी लावली जेवच करणार कुठं काय शेटनं सांगितलं का भरायचं लागायचं चालायला कुठं आजारी काम आपल्याला पाहिजे आम्ही सोडा पाजून काय काय टायमाला बैल लय जोगवलेला असायचं अड्ड्यात आम्ही सोडा पाजायचं ते कातर खटावी बायकडे बैल मोकळा करून मग एक नंबर करायला हे अशी आता नाही बैल भाकडलेली सदैव पहिल्या खाया पण नाही जाणार अभ्यास पहिलं पाऊस काळ भरपूर होता किती दिवसात नाही काढायचा बाहेर त्याला? तरी एक दिवस आड करून पण पळवायचं 1 दिवस आड हो. तरी एवढ्या दिवस पळाला? मग आज फायनल राहिला तर आज एक नंबर केला गावून त्या पवनी आणि परवा दिवशी लगेच मैदान एक नंबर करतो तसं काय नाही त्याला ते नव्हतं शिबाशिब 8 दिवस बांधून ठेवा आणि मग मी एक नंबर करू खसलंय होता त्या व्हायला अवताला व्हायचा झालाय अवताला पण हाणायचा? अवताला किती दिवसात ना आपल्याला एक दिवस सुट्टी राहिली का आपलं हालाय थोडस 2-4 मोडा आणि मग सोडायचं निवांत ती काय मारित नसतं बायकाचं कुठल्या मला मारित नव्हतं कुणालाच मारायचं नाही म्हातार हो तर असं मारलं नाही कुणाला दिलं कधी व्यवस्था असं नवीन माणसाला तेवढं डरकून काही करायचं घरातल्या माणसाला नाही बायका माणसाला कधीच नाही आमची पोरगी इकडे हे त्याला अड्ड्याला जायला झालं नसले तर पोरण पोरगी दही ताप घालून लिहायची काय गरज नसतं बायका बालमाचं नाव आठवल्यावर कुठला क्षण त्याचा आठवत? त्याचं आठवण आली कुठला क्षण आठवत? काय तसं नाही जे ते ज्या मैदानात काढेल ते म्हणजे डोळ्यासमोर तेच दिसतं म्हणतं कुठला शिव महत्वाचं काय तसं काय नाही जे बैल बघेल आपण तसं जे मैदान बघेल ते आठवल्या का सगळंच आठवले का तसं हेच मैदान पळालं एखादं बैल पळालं परत नाही असं काय नाही ज्या ते मैदान नेल ते आठवायसारखंच पळेल म्हणजे कुठलं मैदान असं वाया नाही कुठल्या मैदान नाराज म्हणजे नाराज केलंच नाही ते जिथं जाईल तिथं म्हणजे त्याच्याकडे चुकी काय होऊन देत नव्हतं म्हणलं त्याला जेव्हा आपलं काय नाराज आहे कधी नाहीच ना आवाज नाही दुसराही गेला तर तासात त्यानं कधी नाही आपल्याला खाली बघायला लावलं जास्त खुश कधी झालेला कुठल्या मैदानात? अहो ताट बसणं खुशच केलंय त्यानं कधीच नाही ते नाराज केलं कुठं आनंद कुठल्या मैदानात झाला जास्त? तसं ते बिनजोरला फडक्याला मारलं ते शिवणीत तिथं मी पहिल्या ताट एक हायपाय गाडी मारायची पहिलं जर घोटाळा होऊन परत मारली तिथून लयच आनंद मोठा झाला त्यावेळेला. कुठली होती विरोधात गाडी? फडक्याचं तिथं ह्याचा बैल तांबड आणि आपल्या बालमा संघ कोण होतं? आधी गेला बावरे आणि बालमा. पहिलं जर गेली बाहेर आधी गेला बैल गेला बरोबर फिरवून धरली बैल टाकलं बाहेर उजव्या आधी गेला टाकला डावी मारली पण ती अंड्या पहिलं सगळ्यांना सामान दिला दोन्ही पण गाड्या भारी म्हणजे सामान दिला समान दिला.
मग त्याची तिथं आपण मुसका काढून त्याने मारलं हं. जसं डबल हं. पळून. पण आता ती दोन्ही पण मोठी बैल काय त्यांची पण चांगली बैल आकडी पण हं. आता त्याने दोन्ही समान धरले. हं. आनंद झाला. पण आता तरी काय बिनजोडचं संपत झालंय. मोबाईल चालते पण एवढं नाही काय त्याची आठवण आली तर डोळ्यात पाणी येतं का? बेकार आहे तसं बैला त्या तसली बैल का भेटते आता. हं. आता नाही तसला बैल नाही भेटा. रोज पूजा करता त्याची सकाळची, त्यावेळेस काय वाटतं? आपल्याविषयी आहेच असं वाटतं की आनंद आहे का नाही. आहे तर आपण जिथं वाटते की आपल्याविषयी इथंच आहे आता. हा आहे का आता काय आता मी आपण त्याला दुसरीकडे कुठे घालवलं असतं मी आहे का नाही वाटलं असतं ते. हं. इथं आपण कडपत्र सांभाळून कडपत्र आपल्याविषयी आहे ते मला. हं. आपल्या वावरात पडला मी भूमीत आपल्याविषयीच आहे ते. असं वाटत नाही बलमा गेला आपल्याला सोडून. नाही नाही कधी त्याच्याविषयी कधीच म्हणजे मनात सुद्धा येत नाही कधी हं. की बाबा बैल मेले ते आपलं काय झाले असं काय नाही. त्यानं इच्छा पूर्ण केली ना दाजी. आता फक्त आपल्याला नामांकित मैदान किती मारली? मी तसं काय लिहून ठेवलं नाही. पण नामांकित आठवणीत असतील की मोठी मोठी आहे ती मैदान. पुशेगावच काय नाही एक नंबर गावला आपल्याला. हा गुलाल गावला का पुशेगावचा? गुलाल गावला दोन्ही हा. पण ती डाव करायची आपल्या ते नाही एक नंबर गावला पुशेगाव. पुशेगाव 2 वेळा. दुसरी कुठली? परत पुशेगाव दुसरं त्यांनी भरेल होती एक नंबर केलं होतं. हा नेरचं तिथं भरेल त्याला पुशेगावच्या पोरांनी त्याचं एक नंबर केलं होतं. हा परत कडगुंचं एक नंबर 2-4 वेळा केले. हा पण असं म्हणजे कोळा झालं का? कोळ्याला नाही गेलो कधी. पेडगाव? पेडगावला बरीच वेळा एक नंबर केलं. पेडगाव पण झालं. कोरेगाव? कोरेगावला नाही एक नंबर झाला. बाहेर गेलं फायनल शिनेला का फायनलला. गुलाल गावला नाही कोरेगावला ती बैल मागायची तिथे हं. आम्हाला पायऱ्याला द्या. हं. एक वर्षी तेवढं नेला होता लक्षासंग हं. गौतम भाई. हं. ती शिनेला लक्ष गेलं बाहेर हं. तासात बघा ज्या गावाला म्हणजे आता आम्ही बैल आठीन मागायची ते आता कसल्याही बैला सांग देऊन काय करायचं. मैदान राहायचं ते करायचं हं. त्याच्यामुळे कोरेगावचं नाही. कोरेगाव पुशेगाव नाही मग बाकी सगळीकडे केली. पुशेगावला राहिली फायनल एक नंबर नाही. एक नंबर नाही. पुशेगावला कुठला पायरा होता राहिलेला? कुठला बैल होता? एक या बुटक्यात घातलं होतं एक या बावऱ्या होता. अधिक पैलवानाचा वावर आहे. आणि दुसरा ते आवारवडी पैलवानाचा बाहुल्या? नाही ते झालं जागा? ते लंगड्या पाण्यातच राहिलं होतं पाय फिरायला होता. कुठल्या मैदानात झाला हो पायकडे? इथं वाकडवडी शंभू संघ एसके म्हटलंय. हा तिथे किरायला झाला आणि ती बंदीला काळ आला का ती बैल राहायला बांधून ते काय पायात आठवलंच नाही ते. तिथून दिवस बेकार आला. एसके पाटलांच्या शंभू सोबत पाहायला. शंभू मोठा झाला. कशी गती होती त्याची नाही पळण्याची धाटी? म्हणजे खालना असायची का तोंडाला असायचं बलमाचा स्पीड? जागेवर झाला तिथून. हा पहिलं तसं होतं. ती माग हलवा दखोली घाला तसं नव्हतं. इस्तिरंग जाग्यावर स्टार्ट टू एंड स्पीड. जाग्यावर हलायचं तशी आता आहे नाही काय. सुट्टीला चांगला होता का? खट सुटीला काय कसे कुणी झाला हा ठोकान फेकान मागणी कशाला लावायला लागेल नाही ना. खट उभा राहिला बैल नाही ती धावणीची फुटली तशी उभा राही बघत नाही तसला ठेवीत नाही एवढा बैला. कमी वयात पळाला तर चालेल पण ती ढोंगणे दाबा धोपाडे घाला तसं नाही. किती वर्ष झाली त्याला जाऊन? मला 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष. मग प्रयत्न केला का दुसरा बलमा तयार करायचा? होणारच नाही परत प्रयत्न करून का करत. किती केलं तर होतं तसं. बलमा नाही होणार. लय वासर बदलली हा पण नाही आता परवा दिवशी आज गेले नाही आणले तशी होत नाही. बलमा नाही होत. नाही मित्रांनो एक बैल एकदाच होतो. त्यांनी प्रयत्न केले तरी होणार नाही ती सांगतात गॅरंटी देऊनच. बंद कधी केला त्याला? कधी वाटले की आता बलमाचा स्पीड बंदीचाच काळ आला ना ते. हा बंद केलं ती परत आपली बारक्या परवा फेरबेर असाय म्हणून. आता पायाला पण ते
ते किती बंद केला त्याला 2 वर्ष पण नसेल बंद. हा. 1.5 वर्षाचं संपलं बंद केलं. हम्म, हम्म, हम्म. 1.5 वर्ष 1.5 वर्ष 1.5-2 वर्ष अशी धरायची. तो काळ आठवल्यावर काय वाटतं? तर काय वाटून काय करायचं आता. काय वाटतं पण काळ तो आठवला की तर ते काळ जोरात होता तसा, म्हणजे बैल होता जोरात पण काळ जोरात होता. आता पण काळ बरा आहे पण बैल नाही तसा, त्यामुळे काळ बेकार बनाय. सगळ्यात मोठी रक्कम बक्षिसाच किती जिंकली त्याने मोठं मैदान? पहिली बक्षीस काय असायची 10, 11, 15, हम्म. कुठं 25, हम्म. 30, 35, 31 असं. परत परत बैल पळायला लंगड झाल्या 50, 40 पुण्याला असायची. हम्म. भोपगावचं हे तर केलं होतं की 1 नंबर. हम्म. 51,000 होत 51 शेवटचं. पहिलं. त्या काळात 51 म्हणजे आत्ताच लय झालं लय झालं आता. आहे ना. 51 होत्या काळात. आताच लय झालं. मग बंद केला. हम्म. किती वर्ष दावणीला बैल राहायला बंद केल्यानंतर? 2-3 वर्षच. 2-3 वर्ष. तर ते शर्यतीत बांधून राहायला खलत गेलं सगळं. वासरं तयार केली त्यानं परत? न केली पण ती लेवल कुठे होती. ते आता आपण ती बैल बघितलं तेवढा पळतोय म्हणलं, बाकीच्या बैला वाटतंय ना आपल्याला तसाच पळायला पाहिजे. मग आता तशी लागते का परत. म्हणजे वासरं पण तयार केली पण तशी नाही ती झाली बलमा. ते वाटायचं तसा पळा, म्हणजे तसं पळणं का आपण इकून टाकायचं. म्हणजे आता हे आहे. त्याचा पळ लय शहाणा होता लोक म्हणते. शहाणा म्हणजे असं खालनं बैल जोडी नुसतं गळ्यात पडलं का लागल्या गाडी. खालनं लय बाहेर पिढी. असा कुठला निकाल आहे का की भेटला नसता निकाल पण बलमाने एकटे जीव घेतलाय? नाही, पहिले सुट्टे निकाल होते, त्यामुळे असं घासाघाशीच काही विषयच ना. सुट्टाच घ्यायचा? हो, कधीच असं नाही. आधी निकालाला तेवढीच हे जर तेवढं सामान निकाल दिले. आता निकाल रडायला नाही की, आणि आम्ही रडाय पण जात नाही. आमच्या गाडीने चुकून मार खाल्ला तर बैल वळवून दावणीला बांधाय, पण ते रडाय बिडाय नाही. नसलं नाही ते. आता ती माघारी पुढं ते चावला शिपुड त्यानं काही केलं तसलं आमच्याकडे अजून पण आम्ही नाही पुण्यात रडायला. शेवटचं कुठलं मैदान केलं? आता ती बंदीचा काळ होता शेवट. ते बंदी काळात शर्यतीच बंद पडले त्यामुळे चुरून भरायची. चोरून त्यात काय शेवटचं सांगता येतं, चुरून भरायचं. एखाद बरं आलं पोलीस म्हणजे गट काढून शेणी काढून घरी पण यायला लागले असं. आता बलमा आपल्या सोबत नाही, सगळ्या त्याच्या आठवणी आहेत त्या. काय भावना येते, काय वाटतं? तो आपल्या सोबत नाही, त्याच्या सगळ्या आठवणी आहेत त्या. त्याच्या शिंगाची तुम्ही पूजा करता, सगळं करता, पण तो दिसत नाही. काय आता बाबा काय नाही तसं वाटत. हाय ते असाच वाटतं. हाय असं म्हणजे ते शिंग बघूनच तुम्ही समजता की आपल्या सोबत तो हाय. आपल्या इथं वाटतं, सगळ्यांना वाटतं की घरात आमची हाय ते इथं पडलाय म्हटलं आपल्या विषयी. हे अजूनही आमचं माझ्यात कसं आहे की अजूनही आपण लय लोकपती व्हावं नाही, पण समोरच्यात पण चांगलं व्हावं आपलं पण. दुसऱ्यात वाईट करून आपलं गाव चांगलं होणार नाही. बघा मित्रांनो, असा होता बलमाचा जीवन प्रवास. त्यांनी सांगितला त्याच्या शिंगाची पूजा करतो, तेवढंच आमच्यासाठी खूप आहे. असं वाटतं की बलमा आमच्या सोबत आहे, आम्हाला सोडून गेला नाही. बलमाची सगळी हिस्ट्री सांगितली, इतिहास सांगितला, त्याबद्दल धन्यवाद.